या पद्धतीत न्यायाची मागणी करावी लागते आणि अक्षरशः गेंड्याची कातडी झालेल्या या प्रशासनाला कुठल्याही पद्धतीने जाग येत नाहीये। आज या मुजोर अधिकाऱ्याची मुलं कुठे शिकत असतील हो? कुठल्या तरी 5 स्टार शाळेत शिकत असतील। जर याला खरंच त्याच्या जाण पडत असेल ना तर त्याने महिनाभर त्याची मुलं या आश्रमशाळेत आणून ठेवावी आणि मग सेंट्रल किचनचं जेवण खायला घालावं त्या मुलांना आणि मग याने त्याचा निर्णय घ्यावा। आज आमच्या आदिवासी मुलींना, लहान मुलींना आळ्या पडलेलं जेवण हे लोक जेवू घालतायत। आज कुठे त्या पालकांनी या आमच्या दत्ता भाऊंना संपर्क केला, तिथे आम्ही गेलो बघायला तर अक्षरशः गेटवरती गाडी अडवून ठेवली आणि अशा पद्धतीने कुठेही जो काही त्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी सुद्धा मान्य केली की हा इथं आळ्या पडल्यात आणि कालांतराने त्यांनी त्यांचा जबाब बदलला। म्हणजे कुठेतरी हा मुजोर अधिकारी ह्या सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती, ह्या सगळ्या नोकरदारांवरती प्रेशर आणतोय, दबाव आणतोय आणि त्याच्या पद्धतीने हे सगळे रिपोर्ट तयार करतोय आणि कुठेही आळ्या नव्हत्या असा रिपोर्ट पाठवतोय। माझं एकच म्हणणं आहे की हा अधिकारी असे सगळे खोटे रिपोर्ट फक्त सेंट्रल किचनला कुठेही त्रास होऊ नये आणि ते कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊ नये म्हणून हे सगळं करतोय का? हा प्रश्न आज सगळ्यांना पडतोय।